आपण प्रभाग क्रमांक 17च्या शिवसेनेच्या प्रचार रॅलीत पाहिलं असेल, 100% जे प्रचार रॅलीला आलेले लोक होते ते प्रभागातले स्थानिक लोक होते। एकही महिला, एकही पुरुष, एकही व्यक्ती प्रभागाच्या बाहेरची नव्हती आणि जे आले होते ते स्वयंस्फूर्तीने आलेले शिवसेनेचे कार्यकर्ते होते। आम्ही भाड्यानं गर्दी जमवत नाही आणि आम्ही लोकांना कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवत नाही, कुठल्याही प्रकारची लालूच देऊन लोकांना आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करत नाही। गेल्या 3 ते 4 वर्षात प्रभाग क्रमांक 17च्या जनतेनं पाहिलेलं आहे की कशा प्रकारे त्यांना प्रलोभनं दिली जात आहेत, कशा प्रकारे मिठाईचे पुढे घरपोच पाठवले जात आहेत। परंतु दुसरीकडे शिवसेनेकडून आम्ही मात्र विकास करून दाखवतोय। गेल्या 3 ते 4 वर्षात सातत्यानं आम्ही प्रभागातले जे रस्ते खराब अवस्थेत होते त्या रस्त्यांची कामं केली, 90% रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण आम्ही केलं आणि आज आपण पाहिलं तर सर्वात जास्त कॉन्क्रिटीकरण झालेला प्रभाग हा 17 नंबरचा प्रभाग आहे। अगदी क्षुल्लक काही 2-3 रस्ते 17 नंबरच्या प्रभागात कॉन्क्रिटीकरण व्हायचे राहिले, ते सुद्धा निवडून आल्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आत पूर्ण करू आणि संपूर्ण कॉन्क्रिटीकरण केलेल्या रस्त्यांचा प्रभाग म्हणून हा प्रभाग ओळखला जाईल। इतकंच नव्हे तर अंबरनाथ मधला सर्वात सुंदर प्रभाग क्रमांक 17 पुढच्या 5 वर्षात आम्ही करून दाखवू असा शब्द मी जनतेला देतो। त्यामुळे शिवसेनेचा प्रभाग आहे, संपूर्ण शिवसैनिक आहेत। आजवर या ठिकाणाहून शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून गेलेले आहेत। त्यामुळे इथली जनता प्रलोभनांना, आमिषांना बळी पडणार नाही। केलेल्या कामांचं प्रगती पुस्तक पाहून शिवसेनेचाच धनुष्यबाण दाबेल आणि पाहुण्या कलाकारांना साभार घरी परत पाठवेल अशी मला खात्री आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं जे विजन आहे त्यांना विजनमॅन म्हटलं जातं। अंबरनाथ शहराचा गेल्या काही वर्षात त्यांनी अक्षरशः कायापालट केलेला आहे आणि त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत त्यांनी मला पत्रकार म्हणून या प्रभागातून लढण्याची संधी दिली आणि प्रभाग क्रमांक 17 मधून सौ कल्पना अशोक गुंजाळ, 17 मधून मी निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद बाळेकर यांना आपण भरघोस मतांनी विजय करावा असं आवाहन आम्ही सध्या प्रभागामध्ये करतोय। इतकंच नव्हे तर विकासाला मत द्या, आम्ही म्हणतोय म्हणून तुम्ही मत द्या असं नव्हे, तर आम्ही केलेला म्हणजे शिवसेनेनं अंबरनाथ शहरात केलेला विकास तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा आणि मगच शिवसेनेला मत द्या। योग्य निर्णय घ्या, तुमचं मत वाया जाणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन आम्ही करतो।